नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज येतोय का? थम्सअप करा, थम्सअप. आवाज येतोय का माझा? जस्ट शो मी योर थम्स. चार बॉक्स थम्स सगळ्यांना माझा आवाज येतोय का? हा, स्पीकर भी चालू नहीं है ना. आज आपण बेसिकली सहकारी संस्थांमध्ये इलेक्शन कसं घेतलं जातं, इलेक्शन का घेतलं जातं, इलेक्शनचा अधिकारी कोण असतं याच्यावर चर्चा करू थोडंसं. तर सर्वात प्रथम रूल 56A कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये इलेक्शन कसे घेतात, नोटिफाईड सोसायटीचे इलेक्शन कसे घेतात ते बघायचे. The elections of notice or elections of society notified by the state government under section 73(1)(c) shall be held or caused to be held by the registrar through the machinery. Now पहिला सेक्शन 72(3) प्रमाणे प्रत्येक सोसायटीच्या इलेक्शनची जबाबदारी रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीची असते. त्यांनी एक मशिनरी यंत्रणा एक तयार केलेली असते, त्याच्या आधारावर सगळं इलेक्शनची प्रक्रिया केली जाते. नाव रजिस्टर काय करतो, तो एक ॲडिशनल रजिस्टर लेवलचा माणूस तो चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणून नॉमिनेट करतो. तो सर्व महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सहकारी संस्था आहेत त्याच्या इलेक्शन घेण्याचं काम त्याचे असतं. नाव चीफ इलेक्शन ऑफिसर शैल दूसरा उसका है वो, तो काय करणार, फर्दर असिस्टंट रजिस्ट्रार तालुका विलेज लेवलवर डिस्ट्रिक्ट लेवलवर ते आपलं नॉमिनेशन क्रिएट करणार. म्हणजे तो ज्युनियर ऑफिसर्सला, असिस्टंट रजिस्ट्रारला तो तालुका लेवलवर इलेक्शन ऑफिसर नेम करणार. The chief election officer shall have powers to appoint one or more officers along with their jurisdiction and district election officer who shall be below the rank of, not below the rank of assistant registrar. म्हणजे जे विलेज लेवलवर, तालुका लेवलवर ज्या सोसायटी आहे किंवा पूर्ण डिस्ट्रिक्ट लेवलवर ज्या सोसायटी आहे त्याच्यामध्ये इलेक्शन घेण्यासाठी तो एक चीफ इलेक्शन ऑफिसर ज्याला रजिस्ट्रारनी नेमला आहे तो असिस्टंट रजिस्ट्रारच्या खाली नसावा, अशा अधिकारीला तो इलेक्शन ऑफिसर नॉमिनेट करतो. The chief election officer shall have powers to appoint such additional staff as he deems necessary to assist him at the district election. जो चीफ इलेक्शन ऑफिसर आहे तो काय करणार, फर्दर आपलं हेलो, हाँ जी, यस, कौन, मैडम कहाँ से बोल रहे? मैं आज मैंने घर के आया ना, हड़कर साहब से मिल के आया मैं. ओके. The chief election officer shall have, क्या करता है, किसको कर रहा है? जरा आवाज जा रहा, क्या नहीं समझ में नहीं आ रहा है, सुनाई दे रहा होगा? आवाज जा रहा है सर. अच्छा, ठीक है ना. नाव पहिला गोष्ट कसं आहे, आपण परत एकदा रिपीट करू. स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट प्रमाणे रजिस्ट्रारला ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं जातं. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे तो महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याप्रमाणे सहकारी संस्था जे चालवायचे त्याच्यामध्ये इलेक्शन घेण्याच्या वेळ, तर
तो आपल्या अधिकारामध्ये एक अधिकारी नेमणार, त्याला चीफ इलेक्शन ऑफिसर म्हणतात. तो ॲडिशनल रजिस्ट्रारच्या लेवलच्या खाली माणूस नसतो. ही शुड नॉट बी लेस देन ॲडिशनल रजिस्ट्रार. ॲडिशनल रजिस्ट्रार चीफ इलेक्शन ऑफिसर निवडून दिल्यानंतर त्याचा जॉब आहे तो डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर निवडतो. डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर कोण असणार? तो असिस्टंट रजिस्ट्रारच्या खाली नसावा, म्हणजे त्याचा जो हुद्दा आहे तो असिस्टंट रजिस्ट्रारच्या खाली नसावा. The district election officer shall be responsible for holding election of all the notified societies headquarters of which are situated in his jurisdiction. आता हे इलेक्शन जे होतात, प्रत्येक कोऑपरेटिव्ह संस्थाचे जे इलेक्शन होतात त्याच्या ज्युरिडिक्शन स्टेट असेल, तालुका असेल, विलेज असेल किंवा एक डिस्ट्रिक्ट असेल, तर त्या ज्या ज्युरिडिक्शनमध्ये ज्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या इलेक्शन करण्यासाठी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरची नेमणूक केली जाते. For holding the election, notified society, the registrar, chief election officer or district election officer, as the case may be, shall have the following powers namely. आता इलेक्शन घेण्यासाठी, कंडक्ट करण्यासाठी चीफ इलेक्शन ऑफिसर किंवा इलेक्शन ऑफिसर किंवा जो निवडून दिलेला अधिकारी आहे त्याचे पॉवर्स कुठले आहेत ते बघायचे. तर त्याच्या पॉवर्स कुठले असतात? To appoint any officer of the state government, Jilla Parishad or local body, any cooperative society or agriculture produce market committee having establishment in that district and post such designation and duties for the purpose of. म्हणजे त्याला पॉवर्स अपॉइंट करण्याचे कोणाला अपॉइंट करू शकतो? एनी ऑफिसर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद, लोकल बॉडी कॉर्पोरेशन असू शकते, फेडरेशन असू शकते, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी असते आणि PMC असू शकते. म्हणजे थोडक्यात असं चीफ इलेक्शनला ऑफिसरला पॉवर्स दिलेले आहेत की त्यांनी आपल्या इलेक्शन स्मूथली कंडक्ट करण्यासाठी तो डिस्ट्रिक्ट लेवलवर ऑफिसर निवडू शकतो. आणि सर्व ऑफिसरमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेले कायद्याप्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारी कायद्याप्रमाणे इलेक्शन घेण्याची जे प्रोसिजर दिली आहे, जे प्रक्रिया दिली आहे, ते कंडिशनल असते. ते कंडिशनल त्यांनी एक लॉफुल ऑथॉरिटी म्हणून काम करायचं. लॉफुल ऑथॉरिटी म्हणजे त्याची जबाबदारी आली, त्याची रेस्पॉन्सिबिलिटी आली, आणि ही विल वर्क ॲज पब्लिक सर्वंट विदिन दी मीनिंग ऑफ चॅप्टर 10 ऑफ इंडियन पिनल कोड. IPC मध्ये ज्या अधिकार दिले इंडियन पिनल कोडमध्ये की इलेक्शन पब्लिक सर्वंटची जबाबदारी काय आहे, त्याचप्रमाणे जसं इतर इलेक्शन घेतले जातात, लोकसभाचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्शन, असेंब्ली इलेक्शन, या सगळ्या इलेक्शनला जसं फॉलो केलं जातं पब्लिक सर्वंटनी, तसंच त्याला फॉलो करावं लागतं. नाऊ सोसायटीचे इलेक्शन घ्यायच्या वेळेस इलेक्शन बॉक्सेस लागणार, इलेक्शनची अरेंजमेंट करावं लागणार, गाड्या पाहिजे, तिकडे लोकांची यंत्रणा पाहिजे, रिक्विजिशन एनी प्रिमायसेस, जागासाठी, व्हेकलसाठी, आणि इतर काय मटेरियल लागणार त्याच्यासाठी त्या सोसायटीला तयारी करायला सांगू शकतो चीफ इलेक्शन ऑफिसर. ऑन सर्व्हिस ऑफ रिक्विजिशन इट शॅल बी ऑब्लिगेटरी अथॉरिटी टू सच रिक्विजिशन. हे जागा कुठे द्यायची, गाडी द्यायची, इतर जे मटेरियल लागतं ते सर्वांची जबाबदारी त्याची असते. त्याला इक्वेशन दिल्यावर त्यांनी ते प्रोव्हाइड केलं पाहिजे, कारण की सोसायटीचे इलेक्शन त्याच्या हातात असतात. इलेक्शन ऑफिसर त्याला रिक्वेस्ट करू शकतो की त्यांनी त्याला काय काय यंत्रणा, इलेक्शन घेण्यासाठी काय काय सामग्री लागते, कोण लागतं, जागा कुठे देणार, जागा कशी पाहिजे, इलेक्शन बॅलेट पेपर कसे असायला पाहिजे, बॅलेट बॉक्सेस, बऱ्याचशा गोष्टी जे इलेक्शनसाठी लागतात त्याची पूर्तता करणे हे सोसायटीचं काम आहे. रजिस्टर शॅल बी कॉम्पिटंट टू क्रिएट फंड called notified cooperative society election fund as he deem fit in स्पेशल ऑर्डर काढून ज्या सोसायटीसाठी फंड लागतात, इलेक्शन करण्यासाठी फंड लागतात, नोटिफाईड सोसायटीला फंड लागतात, त्याचा जो एक ऑर्डर काढून, स्पेशल जनरल ऑर्डर काढून तो ते फंड जमा करू शकतो. The expenses for holding any election to the notified society including payment of traveling allowances and daily allowances other remuneration. नाव जे ऑफिसर्स इलेक्शन ड्युटी करायला इलेक्शन ड्युटी करण्यासाठी तैनात केलेले, त्यांचा पगार, त्यांच्या TADA, त्यांचे जेवण, त्यांचं सगळं जे यंत्रणा आहे ते सोसायटी ज्याचे इलेक्शन घ्यायचे त्यांनी करायचं. म्हणजे इलेक्शनचा पूर्ण खर्च,
जे होईल ते सगळं सोसायटीने करायचं. For this purpose, registrar or chief election officer or district election officer may call upon notified society to deposit in the notified cooperative election fund such amount as they consider. एक विशिष्ट अमाऊंट डिसाईड केली जाते की एवढं इलेक्शनला खर्च येईल, तेवढी अमाऊंट त्या बँकेमध्ये डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर काय करणार, तो आदेश देणार की त्यांनी ते पैसे त्या इलेक्शन फंडमध्ये जमा करावे. त्याला नोटिफाईड जनरल इलेक्शन फंड असं म्हणतात. आणि जे अमाऊंट लाख असेल 2 लाख असेल, जेवढी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट ती बँकेमध्ये जमा करावी लागते त्या अकाउंटमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, जनरल नोटिफाईड कोऑपरेटिव्ह सोसायटीज इलेक्शन फंड. त्याला त्या फंडामध्ये ते पैसे जमा होतात, मग ते पैसे इलेक्शनसाठी वापरले जातात. आणि पैसे कसे जमा पूर्ण जमा करायचे असेल तर तो पूर्ण पैसे जमा करायला सांगेल. थोडे करायचे असेल, पार्टली करायचे असेल, अर्धे अर्धे करायचे असेल, तसंही तो रजिस्ट्रार किंवा चीफ इलेक्शन ऑफिसर त्यांना गाईड करू शकतो. कधी कधी सपोज 1 लाख रुपये मागितले, 1 लाख रुपये तुमचे 1 लाखाचा खर्च एस्टिमेट केलं, सडनली तो इलेक्शनचा खर्च काय होतो 2 लाख रुपयेपर्यंत जातो, 3 लाख रुपये. या केसमध्ये चीफ इलेक्शन ऑफिसर नोटिफाईड सोसायटीला सांगणार की तेवढे पैसे जेवढे जास्त खर्च झाले किंवा एक्सेस खर्च झाला तो त्या सोसायटीच्या फंड अकाउंटमध्ये जमा करायचा. On failure of notified society on the pay excess in case जर सोसायटीने जे वाढलेले पैसे किंवा एक्सेस खर्च झाला ते जमा केले नाही तर रजिस्ट्रार किंवा चीफ इलेक्शन ऑफिसर त्या सोसायटीला नोटिफिकेशन देणार. त्याला तेवढी अमाऊंटसाठी त्याला सर्टिफिकेट ऑफ रिकव्हरी, जेवढे अमाऊंट ड्यू आहे तेवढे त्यांनी भरण्यासाठी त्यांना एक सर्टिफिकेट इश्यू करणार. Now the registrar shall maintain register form M1 in this office showing the names of the notified society with details thereof. म्हणजे एक ऑफिसमध्ये M1 फॉर्म असतो, त्याच्यामध्ये रजिस्टर असतो, त्याच्यामध्ये तो रजिस्टरमध्ये सगळं डिटेल, इलेक्शनचं नाव, सोसायटीचं नाव, कोणासाठी सोसायटी काय घेतले, सगळी जी डिटेल माहिती असते त्याच्यामध्ये दिलेली असते. The chief executive officer of the notice shall deliver report in form M2 to the registrar. M2 नंबरचा फॉर्म आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह इलेक्शन ऑफिसर असेल किंवा जो चीफ एक्झिक्युटिव्ह आहे सोसायटीचा, तो त्या M2 फॉर्म मध्ये रजिस्टर or before 30th for preceding calendar year in which the term of office managing committee such societies expires. Now M2 मध्ये मॅनेजमेंट कमिटीचा जो टर्म आहे, सपोज 1 वर्ष असेल, तो संपत असेल, तो नोटिफाईड करून रजिस्ट्रारकडे पाठवावा लागतो. Provided that if chief executive of the notified society fails to report in time, registrar shall proceed to enlist the name of the society for the purpose of aforesaid sub-role on the basis of information available. जनरली शॉर्ट मध्ये असं आहे की ज्या सोसायटीचे इन्फॉर्मेशन वेळेवर गेले नाही किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने वेळेवर दिलं नाही तर चीफ इलेक्शन ऑफिसर काय करणार, त्या माणसाला किंवा नोटिफाईड करणार की तुम्ही हे रिपोर्ट सबमिट करा. आणि एनलिस्टिंग द नेम शॅल बी prima facie evidence in the election officer is due to तेच succeeding cooperative. ठीक आहे. On receipt of report of otherwise registrar shall publish on or before 15th October list of society in his office and the office of district election officer. ज्या ज्या सोसायटीची माहिती मिळालेली आहे, ज्या ज्या सोसायटीची नाही मिळाली आहे, त्याची लिस्ट डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आणि चीफ इलेक्शन ऑफिसरच्या ऑफिसमध्ये डिस्प्ले केली जाईल त्या त्या सोसायटीची. समजलं ना? एक रजिस्टर काय करतो, M1 नंबरचा फॉर्म M1 ऑफिस शोईंग द नेम्स ऑफ द नोटिफाईड सोसायटी विथ डिटेल्स देअर. ज्या सोसायटीचं इलेक्शन गेलं त्याचं डिटेल्स देऊन M1 फॉर्म मध्ये सबमिट केले जातं. The chief executive of the notified society shall deliver
Executive notified society shall deliver report in form M2 to the register of this honor before 30th September of the preceding calendar year in which the term of office of managing committee society. Now, suppose management committee is working for 5 years किंवा 3 years किंवा 1 year. जेव्हा त्याचं टर्म संपतो त्याची इन्फॉर्मेशन रजिस्टरला चीफ इलेक्शन ऑफिसरला दिली पाहिजे. चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे सोसायटीचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह अर्बन बँकेचा चीफ एक्झिक्युटिव्ह असेल किंवा डिस्ट्रिक्ट बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल त्याने त्या मॅनेजमेंट कमिटीचं टर्म कधी संपतं ते इंटिमेट करायला पाहिजे. If the chief executive of the notified society fails to report in time, the registrar shall proceed to enlist the name of such society or societies for the purpose of aforesaid sub-rule. म्हणजे तेच आहे की त्यांना ते रूल सब रूल प्रमाणे त्यांना ती लिस्ट द्यायला लागणार आणि ती डिस्प्ले करायला लागणार. ठीक आहे. Now 56B मध्ये रूल नंबर 56B आहे प्रोव्हिजन list of voters. A provisional list of voters shall be prepared by every notified society in the year in which the election of such society is due to be held. प्रत्येक नोटिफाईड सोसायटीने ज्या वोटर्स लिस्ट तयार करायला पाहिजे. वोटर लिस्ट तयार करून ज्या वर्षात त्यांचं इलेक्शन होणार आहे तेव्हासाठी इलेक्शनची लिस्ट वोटरची लिस्ट तयार करून करायला पाहिजे त्याची. The person who have completed minimum 2 years as member from the date of their enrollment shall be included in the provisional list. एक प्रोव्हिजनल लिस्ट तयार केली जाते वोटर्सची. ज्या मेंबरना कमीत कमी 2 वर्ष पूर्ण झाले ॲज अ सभासद म्हणून 2 वर्ष पूर्ण त्याला त्या वोटर लिस्टमध्ये इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे. If different constituencies are provided in the bylaws, the names of voters shall be arranged constituency wise as laid down in the bylaws. Bylaws मध्ये दिल्याप्रमाणे जर कॉन्स्टिट्युन्सी वेगळी वेगळी असेल मेंबर्सची तर त्या कॉन्स्टिट्युन्सीचा मेंबर लिस्टमध्ये आला इन्क्लुडेड झालं पाहिजे असं एक नियम बनतो. 4 copies of authenticated provisional list of voters shall be delivered by the chief executive of the society to the registrar. असं म्हटलं जातं की जेव्हा वोटर्सची लिस्ट तयार झाली ती वोटर्सची लिस्ट तयार करून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी ती लिस्ट तयार करून रजिस्टर ऑफिसमध्ये पाठवायला पाहिजे 120 days बिफोर द डेट ऑफ एक्सपायरी ऑफ द टर्म ऑफ कमिटी. म्हणजे मॅनेजमेंट कमिटीची टर्म 1 वर्ष असेल किंवा 3 वर्ष असेल किंवा 5 वर्ष पण त्यांची जी टर्म जर संपे आधी 120 डेज 120 दिवस आधी ती माहिती रजिस्टरच्या ऑफिसमध्ये पोहोचायला पाहिजे. कॉपीज ऑफ सच लिस्ट शॅल बी डिस्प्लेड ऑन द नोटीस बोर्ड ऑफ द सोसायटी. सोसायटीच्या नोटीस बोर्डवर ज्या वोटरची लिस्ट आहे ती डिस्प्ले करायला त्याला चिटकवायला पाहिजे नोटीस बोर्डमध्ये ते माहिती पुरवण्यासाठी. The district election officer and registrar shall within 15 days from its receipt call for inviting claims and objection from the members. जर एकदा लिस्ट डिस्प्ले झाली नोटीस बोर्डवर नोटीस डिस्प्ले झाली नावाची लिस्ट डिस्प्ले झाली तर 15 दिवसाच्या रजिस्टर 15 दिवस वाट बघणार. कोणाचे काय ऑब्जेक्शन असेल कोणी काय ऑब्जेक्शन घेत असेल कोणाला काय ऑब्जेक्शन असेल किंवा काय तक्रार करायची असेल अशा केसमध्ये त्या लिस्ट कमिशनर 15 दिवस थांबतो. 15 दिवस नंतर तो ऍक्शन मध्ये येणार. If any chief executive officer fails to deliver copies of provisional list of voters to the registrar on or before due date, the registrar himself or through any person authorized by him will prepare such. Now एक देखिए 2 गोष्ट लक्षात ठेवा. एकदा लिस्ट तयार झाली वोटर्सची लिस्ट 15 दिवस रजिस्टर थांबणार. रजिस्टर का थांबणार तो बघणार की कोणाला काय ऑब्जेक्शन आहे का कोणाला काय तक्रार करायची का कोणाला नोटिफिकेशन मिळालं नाही कोणाला माहितीच नाही असे बरेचसे केसेस असतात. आणि त्यानंतर एक प्रोव्हिजन अशी आहे की जर रजिस्ट्रारला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे सोसायटीचा त्यांनी ती लिस्ट पाठवली नाही तर रजिस्ट्रारला स्वतः अथॉरिटी आहे की ते स्वतः तो लिस्ट तयार करणार वोटरची लिस्ट तयार करणार आणि त्या सोसायटीच्या नोटीस बोर्डवर डिस्प्ले करणार. रजिस्ट्रार शॅल हिमसेल्फ और थ्रू एनी कुठलाही रजिस्ट्रार स्वतः करू शकतो किंवा जे डेप्युटेड ऑथराइज ऑफिसर आहे त्याला सांगू शकतो. बाय हिम ऑन बिहाफ ऑफ सच प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर्स.
the expenditure incurred thereof shall be recovered from the chief executive officer. आणि त्याच्यामध्ये जे खर्च होणार, कारण की जे काम चीफ एक्झिक्युटिव्ह आहे तो काम रजिस्टरनी केला, मग त्याच्यामध्ये जे खर्च होईल, जे त्याचे ऑथॉराइज पर्सन आहे त्यांनी जो खर्च केला असेल तो सगळा कुठून रिकवर करणार, सोसायटी करून रिव्हर्ट करणार. In the event of the registrar taking action under last proceeding sub rule, he shall cause copies of the he also cause copies of the provisional list to be displayed on his notice board. And now खरं म्हटलं तर जी लिस्ट प्रोव्हिजनल लिस्ट तयार झाली आहे ती एक रजिस्टर ऑफिसमध्ये डिस्प्ले झाली पाहिजे, एक चीफ इलेक्शन ऑफिसरच्या ऑफिसमध्ये, एक डिस्ट्रिक्ट सिलेक्शन ऑफिसरच्या ऑफिसमध्ये डिस्प्ले झाली पाहिजे. ते बघा, एक चीफ एक्झिक्युटिव्हने नाही केलं तर ते रजिस्टर करतो, रजिस्टरने नाही केलं तर ऑथराइज ऑफिसर करतो, पण जर केली नाही तर ते हे काम रजिस्टर स्वतः करू शकतो, कारण की सोसायटीचा तो करता धरता आहे म्हणून. रूल नंबर 56E, particulars to be included in the provisional list of the provisional list of voters in case of individual shareholder shall contain the name, father's name, husband name, surname if any, with address recorded. जी प्रोव्हिजनल लिस्ट तयार होती त्याच्यामध्ये जो वोटर आहे त्याचं नाव, पत्ता, राहणार कुठे, ज्युरिडिक्शन कुठे आहे, त्याच्या फादरचं नाव, त्याचं सगळं डिटेल, एक छोटासा बायोडेटा असतो विथ ॲड्रेस नीडेड टू रजिस्टर मेंबर टू फॉर्म M1. म्हणजे त्याचा ॲड्रेस महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. M1 फॉर्ममध्ये त्याचा ॲड्रेस, कारण की तो ज्युरिडिक्शन कुठल्या भागामध्ये आहे, तो कुठल्या भागाचा राहणार आहे, सोसायटीच्या ज्युरिडिक्शन मध्ये एका ज्युरिडिक्शन बाहेर त्या ॲड्रेसवर करतो. वोटर्स विथ सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी नेसेसरी फॉर टू आयडेंटिफाय. आता आपल्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ठीक आहे, फोटो ID कार्डमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आहे. आयडेंटिटी कार्ड आजकाल चालत नाही इलेक्शनसाठी. इलेक्शनसाठी काय चालतं, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी त्याच्याकडून ती माहिती पूर्ण भरून घेतली जाते. Where a society is the member of notified society, the notified society shall call for the name of the representative duly authorized to vote on behalf of the affiliated society. आता फेडरेशन मध्ये 5 सोसायटी असतात, ठीक आहे, 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे, त्याच्या कमी नाही. जर ती सोसायटी त्या फेडरेशनची मेंबर असेल आणि त्याच्या इलेक्शन असेल तर त्याच्यामध्ये कंडिशन काय सांगितली, representative duly authorized to vote at the election on behalf of the affiliated society. ज्या सोसायटीचा मेंबर आहे त्याच्या सोसायटीला, त्या सोसायटीच्या बिहाफ मध्ये तो वोटिंग करू शकतो, त्याला अथॉरिटी दिलेली. सो हॅज टू रीच 150 days prior to the date of expiry of term of the office of the committee. 150 दिवसाच्या आत हे कळवलं पाहिजे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. Where a society is the member of notified society, okay, while communicating the name of the representative to the notified society, the affiliated society shall enclose a copy of resolution of the society or its committee provided under. Now, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रारला इंटिमेट करता की ऑन बिहाफ ऑफ आवर सोसायटी दिस मॅन इज गोइंग टू रिप्रेझेंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचा जो इन्फॉर्मेशन आहे त्याची कॉपी विथ त्याची कॉपी कमिटी पुढे ठेवायला लागणार. बिफोर एक्सपायरी ऑफ कमिटी shall include in the list of voters the name of such representative have been communicated to it before the date fixed for the publication of provisional list. ही माहिती केव्हा पोहोचायला पाहिजे, जेव्हा लिस्ट तुमची पब्लिश होणार आहे त्याच्या आधी, ठीक आहे. जसं 15 दिवस आधी लिस्ट पोहोचायला पाहिजे, 120 दिवसाच्या आत तुम्हाला ते लिस्ट तयार करायला पाहिजे. कमिटीची जी एक्सपायरी डेट आहे, कमिटीची जेव्हा त्याच्यात काळ संपतो तो त्याच्या आधी ही सगळी माहिती तिकडे पोहोचायला पाहिजे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, बायलॉज मध्ये जेव्हा आपण प्रोव्हिजन करतो की कमिटी केव्हा, किती दिवस किंवा किती वर्ष काम करेल, त्याच्या आत हे सगळे जे नॉमिनेशनचं फॉर्म आहे, वोटर लिस्ट आहे, ते त्याच्या आधी तयार आले, त्याचं जेव्हा ड्युरेशन संपेल तर महत्त्वाचं आहे. Now, rule number 56D, claims and objection to the provisional list of voters and the final list of voters. आता ह्या सेक्शन मध्ये काय सांगितलंय की जी लिस्ट प्रोव्हिजनल असते ती फायनल लिस्ट तयार होते. प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती लिस्ट एक तयार होते. तात्पुरती लिस्ट मध्ये काही मेंबर्स निघून जातात, काही मेंबर्सना ऑब्जेक्शन असतं,
काही मेंबर्सना ऑब्जेक्शन असतं, काही काही गडबडी असेल, त्यांना असं वाटतं की आम्हाला हे नको आहे, तर त्या केसमध्ये प्रोव्हिजनल फायनल लिस्ट तयार करण्याच्या आधी प्रोव्हिजनल लिस्टला रजिस्ट्रारकडे किंवा चीफ इलेक्शन ऑफिसरकडे 15 दिवस आत तुम्ही इंटिमेट करायला पाहिजे. When any provisional list of voter is published for inviting claims and objection, बघा ते म्हणतात एनी प्रोव्हिजनल लिस्ट, जी तात्पुरती लिस्ट जी तयार झालेली आहे ती पब्लिश होते. त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय क्लेम्स असतील, तुमचे ऑब्जेक्शन्स असतील आणि काय तुम्हाला ओमिशन करायचे, काय त्याच्यामध्ये करेक्शन असते, ते सगळं करायला तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचे असेल, जागा चेंज करायची असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला ते लागतात. त्याच्यासाठी ते तुम्हाला वेळ देतात त्याच्यामध्ये. ओके. or other particulars list may be brought in the notice of the register in writing. आणि जर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर रजिस्टरला लिहून पाठवा. रजिस्टरला लिहून सांगायचं पाहिजे की आम्हाला हे ऑब्जेक्शन आहे, याच्यामध्ये माझं नाव चेंज करा, माझा सरनेम चेंज करा, माझं रिप्रेझेंटेशन आहे ते नॉमिनेशन चेंज करायचं आहे, पत्ता, काय कारण असू शकतं तर तुम्ही रजिस्टरला सांगू शकता. To the notice of the register writing by member of the society person who is voter or any representative of that. हे कधी करावं लागतं? सोसायटी ड्युरिंग ऑफिस आवर्स विदिन 50 डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट. जेव्हा वोटर्सची पब्लिश होते त्याच्यानंतर 50 डेज, 15 दिवस तुम्हाला असतात तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता, नॉमिनेशन चेंज करू शकता, ॲड्रेस चेंज करू शकता, काही कारण असू शकणार ते तुम्ही इलेक्शन ऑफिसरला किंवा रजिस्टरला सांगू शकता. The registrar shall offer making such enquiries as deemed necessary in his behalf. रजिस्टर काय करणार, तुमचा कंप्लेंट आला, मेंबर्सचा काय कंप्लेंट आला, तो काय करणार, त्याच्यामध्ये तो काय करणार, रजिस्टर शॅल ऑफर मेकिंग सच एन्क्वायरी, त्याच्यामध्ये तो एन्क्वायरी बसवणार, त्याला जसं वाटतं तसं. Consider each claim or objection and give his decision there in writing to the person concerned within 10 days from the last date of prescribing claims. शेवटची तारीख दिलेली असते. आता तुम्हाला ऑब्जेक्शन करण्यासाठी 15 दिवस दिले, पण तुम्हाला तुमचं कंप्लेंट आल्यानंतर तुम्हाला 10 दिवस दिले जातात. 10 दिवसाच्या आत रजिस्टर तुम्हाला रिप्लाय करतो की तुमचं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे, का क्लेम होऊ शकतो का नाही, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तो रिप्लायमध्ये 10 दिवसाच्या आत त्यांनी द्यायला पाहिजे. 10 days फ्रॉम द लास्ट डेट प्रिस्क्राईब फॉर रिसिव्हिंग द क्लेम्स अँड ऑब्जेक्शन अँड शॅल बी कन्क्लुसिव्हली फायनल. आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट तयार केली जाते. आणि फायनल लिस्ट एकदा तयार झाली, तुमचे सगळं ऑब्जेक्शन क्लिअर झाले, मेंबरला काय ऑब्जेक्शन नसेल, काय त्याच्यामध्ये तफावत नसेल दिसत, तर फायनल लिस्ट तयार करून नोटीस बोर्डमध्ये डिस्प्ले करून टाकतात. आता 56E मध्ये असे अपॉइंटमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर्स, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर्स अँड सच अदर ऑफिसर्स रिक्वायर्ड टू कंडक्ट द इलेक्शन. आता आपण लोकसभाचे इलेक्शन बघितले, असेंब्ली इलेक्शन बघितले, त्याच्यामध्ये पण सेम प्रिन्सिपल असतं. त्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर असतो किंवा सबऑर्डिनेट्स असतात. ठीक आहे. द रजिस्ट्रार और चीफ इलेक्शन ऑफिसर और द डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर shall whenever necessary appoint the returning officer and may also appoint one or more persons to be called as assistant returning. नाव रजिस्टरकडे पॉवर्स दिलेले, चीफ इलेक्शन ऑफिसर त्यांनी निवडून दिला. चीफ इलेक्शन ऑफिसर काय करणार, रिटर्निंग ऑफिसर कोणाला करायचे, किती करायचे आणि त्याला सपोर्ट स्टाफ कोण लागणार हे चीफ इलेक्शन ऑफिसर ठरवून, ठीक आहे, आणि त्यांचे ड्युटीज अँड फंक्शन्स त्यांना सांगितले जातात. प्रोव्हाइडेड दॅट केस वेअर नो पर्सन इज अपॉइंटेड एज रिटर्निंग ऑफिसर द डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हिमसेल्फ. जिकडे रिटर्निंग ऑफिसर नाही आहे, नाही इलेक्ट केला किंवा नाही सिलेक्ट केला किंवा निवडला नाही किंवा अपॉइंट नाही केला, तिकडे चीफ इलेक्शन डिस्ट्रिक्ट सिलेक्शन ऑफिसर असतो, तो स्वतः रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करू शकतो. ओके. एव्हरी असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सेल subject to the control of the returning officer be competent to perform all or any other functions of returning officer. Now जो असिस्टंट आहे, रिटर्निंग ऑफिसर जे असिस्टंट दिले, जसं आम्ही पण बरेचशा जागी काम केलं इलेक्शन रिटर्निंग ऑफिसरचं, त्याच्यामध्ये काय असतं, जर रिटर्निंग ऑफिसर आजारी पडला किंवा त्याला कामाला येता येत नाही किंवा काही कसे कारण असतं, जो असिस्टंट असतो, सबऑर्डिनेट असतो, तो एक रिटर्निंग ऑफिसरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तो पाडू शकतो. ठीक आहे. रूल नंबर 56F, जनरल ड्युटी ऑफ रिटर्निंग ऑफिसर.
It shall be general duty of returning officer or at any election to do such act and things may be necessary for effectually conducting the election in the manner provided. Now रिटर्निंग ऑफिसरचं काम काय आहे की इलेक्शन जो आहे तो स्मूथली कंडक्ट झाला पाहिजे. तिकडे कुठली अफरातफर झाली पाहिजे नाही, मिसअप्रोप्रिएशन झालं पाहिजे नाही. तिकडे इलेक्शन असतं, इलेक्शनमध्ये कसं असतं, डेमोक्रेटिकली कंट्रोल आहे, ऑर्गनायझेशन आहे. डेमोक्रेसीचा पूर्णपणे तिकडे दिसायला, डेमोक्रेसीचा पूर्ण फायदा झाला पाहिजे. अशा केसमध्ये जो रिटर्निंग ऑफिसर जो तिकडे इलेक्शन कंडक्ट करतो त्याच्याकडे पूर्ण पॉवर असतात की त्याने इलेक्शन कसे कंडक्ट करावे आणि सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे इलेक्शन कसे घेतले जातात ते सगळं त्यांनी अप्लाय करायला पाहिजे आणि स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शन इज अ मस्ट. नाव इलेक्शनचं अजून एक आहे की जो बायलॉज आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इलेक्शन कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, कोण घेणार. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्या बायलॉजला बेस धरून तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरला सांगते की या सोसायटी, नोटिफाईड सोसायटीमध्ये असे इलेक्शन घ्यायला पाहिजे. Now returning officer 56G मध्ये polling station. The returning officer shall be necessary provide sufficient number of polling stations for any constituency for which election is to be held and shall publish on the notice board of society and such other manner as it deemed fit. It list showing the polling stations so provided. Now simply आहे की जवळ jurisdiction मध्ये 10 जागेवर पोलिंगसाठी तुम्हाला कॉन्स्टिट्युएन्सीच्या आधारावर पोलिंग स्टेशन्स तयार होतात. कॉन्स्टिट्युएशन मोठी आहे तर पोलिंग स्टेशन जास्त असणार, जर छोटी आहे तर थोडे असणार. डिपेंडिंग अपॉन दी लिस्ट पोलिंग स्टेशन्स, द लिस्ट ऑफ डिपेंडिंग अपॉन दी वोटर्स अँड ज्युरिडिक्शन अँड दी कॉन्स्टिट्युएन्सी द नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स आर डिसाइडेड. आणि हे जे पोलिंग स्टेशनची लिस्ट तयार होते ती लिस्ट कुठे सो प्रोव्हाइडेड अँड पोलिंग एरियाज विच दे हॅव रिस्पेक्टिव्हली बीन्स प्रोव्हाइडेड. जिकडे पोलिंग स्टेशन असणार तिकडे त्याच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये त्याची त्या लिस्टमध्ये ती जी लिस्ट आहे ती पब्लिश केली जाते किंवा ती डिस्प्ले केली जाते की कुठे पोलिंग स्टेशन समजतं ना. पोलिंग स्टेशन म्हणजे जिकडे इलेक्शन होणार आहे, प्रिमायसेस कुठला आहे तोला एक स्टेशन आहे. इलेक्शन काउंटिंग कुठे होणार आहे हे सगळे पोलिंग स्टेशन्स आहेत. ते कुठे होणार आहे सगळ्यांची लिस्ट एक डिस्प्ले केली जाते. Now rule number 56H, appointment of presiding officers and polling officers. The returning officer appoint a presiding officer for each polling station and such polling officer or officers as he thinks necessary. प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर काय करणार, एक प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तो पोलिंग स्टेशनला निवडून देणार आणि त्याच्यामध्ये किती एक पोलिंग ऑफिसर पाहिजे किंवा जास्त पाहिजे ते जसं गरज असेल त्याप्रमाणे तो डिसाईड करतो. बट शॅल नॉट अपॉइंट एनी पर्सन हू हॅज बीन एम्प्लॉयड बाय द कन्सर्न सोसायटी. जो पण पोलिंग ऑफिसर होईल किंवा जो पण तिकडे पोलिंग ऑफिसर पोलिंग स्टेशनवर आहे त्याच्यामध्ये तो सोसायटीचा एम्प्लॉई नसावा, तो नसायला पाहिजे. पण but shall not appoint any person who has been employed by the concerned society. ज्याचे इलेक्शन चाललंय, जे इलेक्शन घेतो तो तिकडे अपॉइंट तिकडचा नोकर नसावा किंवा एम्प्लॉई नसावा. has been otherwise working for a candidate in about election. म्हणजे थोडक्यात जर कॅन्डिडेट आहे त्याच्याबरोबर काम करायला नाही पाहिजे किंवा त्याच्या फेवरमध्ये काम करायला नाही पाहिजे अशा माणसाला पोलिंग ऑफिसर निवडले. If a polling officer is absent from the polling station, the presiding officer may appoint any other person who is present at the polling. कधी काय असं पोलिंग ऑफिसर येत नाही इलेक्शनच्या, जिकडे इलेक्शन चालू आहे, ज्या जागेवर इलेक्शन चालू तिकडे त्याला येता येत नाही, काही कारण आजारी असेल, क्रिपल झाला असेल किंवा त्याला बस मिळाली नसेल किंवा लॉकआउट असेल, लॉकडाऊन असेल, काही कारण असेल. अशा केसमध्ये जो चीफ पोलिंग ऑफिसर आहे तो काय करणार, चीफ इलेक्शन ऑफिसर तिकडे जो प्रेझेंट आहे त्याला तो पोलिंग ऑफिसर म्हणून अपॉइंट करणार. अदर दॅन द पर्सन हू हॅज बीन एम्प्लॉयड इन कन्सर्न, तो त्याला पण हीच कंडिशन की तो त्या सोसायटीचा एम्प्लॉई नसावा. हॅज बीन अदरवाइज वर्किंग कॅन्डिडेट अबाउट इलेक्शन टू बी पोलिंग ऑफिसर. एनीबडी हू इज प्रेझेंट देअर फ्रॉम दी जे इलेक्टेड जे पोलिंग ऑफिसर आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या पोलिंग स्टेशनवर माणूस नाही आहे तर तो त्यातले निवडलेले जे आहेत त्याच्यामध्ये एका माणसाला जबाबदारी देऊ शकतो. A polling officer shall, if so directed, the presiding officer perform any of the functions of presiding of pending
The polling officers have directed by presiding officer perform any other functions of presiding officer under the act. These rules bylaws made by polling officerला as per bylaws as per सोसायटीने नोटिफाईड केलेल्या कंडिशनच्या आधारावर त्याची पोलिंग ऑफिसर त्याच्या ड्युटी करणार किंवा डायरेक्ट करणार. ठीक आहे. इफ द प्रिसाइडिंग ऑफिसर ओइंग टू इलनेस और अदरवाइज ड्यू टू unavoidable cause is absent from the polling his functions shall be performed by such polling officer as been previously authorized by the presiding officer. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा एखादा पोलिंग ऑफिसर त्या जागेवर हजर राहू शकत नाही किंवा त्याला तो आजारी असेल, इलनेस असेल किंवा काहीतरी अनअवॉइडेबल सिच्युएशन आलं असेल, पूर आला असेल, काही होऊ शकतो, म्हणजे इट कॅन बी एनिथिंग. तर त्या प्रिसाइडिंग ऑफिसर पुढे ही जबाबदारी असते की जी आधी ठरवलेल्या प्लॅन पासून आधी ठरवलेलं प्लॅनिंग इलेक्शनसाठी जो प्लॅनिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच्या ऑथॉरिटीमध्ये किंवा स्वतः ते फंक्शन प्रिसाइडिंग ऑफिसरचे फंक्शन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्यांनी ते जबाबदारी घेऊन ते ड्युटी करावी. कारण की इलेक्शन एकदा सुरू झाले का बंद करता येत नाही. Rule number 56I, general duty of presiding officer and polling officer. It shall be general duty of the presiding officer at a polling station to keep law and order and to see the polls as fairly done. आपण काय म्हणतो, इलेक्शन चांगले झाले पाहिजे, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, चूक झाली पाहिजे नाही, म्हणजे स्मूथ इलेक्शन ते घ्यायला पाहिजे. तर त्याची ड्युटी आहे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसरची ड्युटी असते की ते पोलिंग स्टेशनवर इलेक्शन्स प्रॉपरली आणि स्मूथली घ्यावे विदाउट एनी हर्डल्स, विदाउट एनी प्रॉब्लेम. It shall be the duty of the presiding polling officer at polling station to assist the presiding officer for such station in the performance of his function. Now, presiding officer effectively काम केव्हा करेल, केव्हा polling officer त्याला सपोर्ट करणार. तर रूलमध्ये काय म्हटलंय की पोलिंग ऑफिसरने प्रिसाइडिंग ऑफिसरला सपोर्ट करावा जेणेकरून त्याची जे कामाची जी पद्धत आहे किंवा परफॉर्मन्स आहे ते नीट राहणार. The presiding officer, polling officer, returning officer, assistant returning officer, and other person appointed for any of the purpose of this rule work under the general guidance of superintendents and control of the district election officer or DG. सर्व इलेक्शनचा जो एक प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ती चीफ इलेक्शन ऑफिसरने डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरने डिसाईड करून दिली. त्याचप्रमाणे इलेक्शनमध्ये ज्या ज्या माणसांना अपॉइंटमेंट केलेलं आहे त्यांनी ते काम करावं लागतं आणि त्याने इलेक्शन स्मूथ होतं. रूल नंबर 56J, अपॉइंटमेंट ऑफ डेट्स एक्सेट्रा फॉर वेरियस स्टेजेस ऑफ एन इलेक्शन. The returning officer, with prior approval of the registrar or district election officer, as the case may be, shall declare a program of various stages of election as indicated here and below, not earlier than 7 days and not later than 15 days to display of them. एकदा फायनल लिस्ट नोटीस बोर्ड मध्ये लागली, रिटर्निंग ऑफिसरनी काय करायचं, प्रायर अप्रुव्हल रजिस्ट्रारचा और डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरचं घेऊन, ठीक आहे, डिक्लेअर द प्रोग्राम ऑफ वेरियस स्टेजेस ऑफ इलेक्शन. म्हणजे त्यांनी इलेक्शनच्या वेगळ्या टप्पे जे ते डिक्लेअर करायला पाहिजे आणि त्याचे किती एकदा लिस्ट डिस्प्ले झाली तर 7 दिवसाच्या आत करायला पाहिजे, जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत तर त्यांनी डिस्प्ले करायला पाहिजे. फायनल लिस्ट जेव्हा तयार होते, आता याचं थोडक्यात म्हणणं काय आहे की जो रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांनी 7 दिवसाच्या आत, म्हणजे जेव्हा फायनल लिस्ट तयार होते त्याच्या 7 दिवसाच्या आत कुठल्या स्टेजेसमध्ये कसं इलेक्शन घेत जाईल त्याची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायला पाहिजे. ठीक आहे. एक फॉर्मॅट आहे, एक असं फॉर्म असतं, लास्ट डेट फॉर मेकिंग नॉमिनेशन 7 days फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम. नॉमिनेशन्स कधीपासून 7 दिवसाच्या आत करायला पाहिजे. डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट नॉमिनेशन रिसीव as and when received till the last date fixed for the making. नॉमिनेशन साठी डेट फिक्स केली, एवढं नामांकन देण्यासाठी किंवा इलेक्शन मध्ये नामांकन देण्यासाठी जी डेट आहे ती ठरलेली आहे, त्याच्या आधी त्यांनी नॉमिनेशन करायला पाहिजे. डेट ऑफ स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन म्हणजे छाननी करायची, जेव्हा नॉमिनेशनचा फॉर्म येतो त्याला छाननी करून घ्यायची, छाननी करायची डेट फिक्स करून दिलेली आहे. Date of publication of list, next day after the date of completion of
एकदा छाननी झाली किंवा त्याचं इव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्या इलेक्शनची जी वोटरची लिस्ट आहे ती नॉमिनेशनची लिस्ट आहे ती डिस्प्ले करायची. डेट ऑफ कॅन्डिडेट मे बी विथड्रॉन. Now 2 days from the date of publication of list, valid nomination after maturity, after scrutiny. Scrutiny झाल्यानंतर त्याच्याकडे 2 दिवस असतात तो आपलं नाव विड्रॉ करू शकतो. Date for publication of final list of contesting candidate. Date next succeeding last day without. 2 दिवसानंतर त्यांनी त्याचं ते पब्लिकेशन ऑफ फायनल लिस्ट, त्यांनी जी फायनल कॅन्डिडेट आहे जे इलेक्शनसाठी थांबलेले आहेत त्यांची लिस्ट डिस्प्ले करावी. Rule number 56K, manner of publication of election program under Rule 56J. The returning officer shall send a copy of election program declared under Rule 56J in Form 3. Form M3 मध्ये डिटेल्स भरून पाठवायला पाहिजे कोणाला. सेंड अ कॉपी ऑफ इलेक्शन प्रोग्राम, म्हणजे इलेक्शन प्रोग्राम किती तारखेला असेल, किती दिवस असेल, कुठे असेल, कोण रिटर्निंग ऑफिसर आहे, कोण पोलिंग ऑफिसर असेल, कोण चीफ इलेक्शन ऑफिसर, चीफ प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, सगळ्यांची डिटेल त्यांनी पाठवलं. बाय स्पेशल मॅसेंजर और डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर्स मेक अरेंजमेंट फॉर टू गेट the ballot boxes or to the office of the returning officer or to the registered office. बॅलेट बॉक्सेस घेऊन जायला तुम्हाला कुठे घेऊन जायचं, कोणी घेऊन जायचे, कसे घेऊन जायचं त्याची एक पद्धत असते. ते तुमचं चीफ इलेक्शन ऑफिसर तुम्हाला डिटेल्समध्ये सांगून देईल. ठीक आहे. The time during which poll shall be taken should be mentioned in the election program. The time of poll should not be earlier than 8 AM and later than 5 PM. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत वेळ असायला पाहिजे इलेक्शनची, ते पण नोटिफाय करायला पाहिजे. कारण की इलेक्शन सकाळी 8ला सुरू झाले आणि रात्रभर चालले असं नाही. सकाळी 8ला सुरू होऊन संध्याकाळी 5ला संपायला पाहिजे. Wherever necessary to fix time, date, place for any stage in the election program shall be fixed by the returning officer and shall be mentioned in the election program. जिकडे जिकडे टाइम फिक्स करायचा असेल, डेट फिक्स करायची असेल, रिटर्निंग ऑफिसर तो फिक्स करून रिटर्निंग ऑफिसर फिक्स करून ते इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करणार. तो सगळं फिक्स करून तो इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करू शकणार. Except with the previous approval of district election or a chief election officer, as the case may be, the date fixed under the rules shall not be changed within 7 days or date fixed for them. नाव इलेक्शनची डेट चेंज करणं शक्यतो पॉसिबल नसतो. त्याची डेट एकदा फिक्स झाली की ती बदलत नाही अनलेस त्याला रजिस्टरची किंवा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरची अप्रुव्हल लागतं, प्रायर अप्रुव्हल. कुठलाही डेट टाइम चेंज करणं शक्य नसतं. त्याला जेव्हापर्यंत इलेक्शन ऑफिसरचे परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण करू शकत नाही. Provided that if due to any unavoidable circumstances and in the public interest मध्ये किंवा अशी एक सिच्युएशन आहे त्याला अवॉइडच करतात, दॅट केस मध्ये तो डेट चेंज होऊ शकतो. ठीक आहे. त्याचे क्लिअरली आहे circumstances and the public interest, it has become imminent to modify the program and there is no sufficient time for obtaining the previous approval of the district election officer, chief election officer. With such modifications. Now रिटर्निंग ऑफिसर कडे हे पॉवर दिलं आहे की जे अगर असं सिच्युएशन आला की जिकडे तुम्हाला अप्रुव्हल घ्यायला वेळ नाहीये किंवा तुम्हाला अप्रुव्हल घेण्याची शक्यताच नाहीये, ते वेळ नाहीये, अशा केसमध्ये रिटर्निंग ऑफिसर एक रायटिंगमध्ये नोट बनवून किंवा एक लेटर बनवून किंवा एक नोटिफिकेशन देऊन तो टाइम आणि डेट चेंज करू शकतो. इकडे लिहिलं आहे इन shall forthwith send a copy of the modified election program along with the reasons recorded by him such modification to the chief election officer or the district. पोलिंग ऑफिसर किंवा जो रिटर्निंग ऑफिसर आहे तो एक नोट बनवतो आणि तो डिटेलमध्ये लिहितो की याची डेट का चेंज करावं लागतं, काय कारण आहे, सगळं डिटेल घेऊन रायटिंगमध्ये ते चीफ इलेक्शन ऑफिसर किंवा दिल्ली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरकडे पाठवून द्यायला पाहिजे. Rule number 56, manner of publication of election program under Rule 56K. The returning officer shall send a copy of election program declared under Rule 56J in Form 3 to the society either by a special messenger or through post under certificate of posting. Now,
रिटर्निंग ऑफिसर काय करणार, इलेक्शन प्रोग्रामचं पूर्ण जी तयारी झालेली आहे, काय त्यांनी केलेलं आहे ते सगळं 56J प्रमाणे फॉर्म नंबर 3M फॉर्म M3 मध्ये सगळं डिटेल भरून ते एका मॅसेंजर मार्फत किंवा रजिस्टर्ड पोस्ट मार्फत ते सोसायटीकडे पाठवून देणार आणि posting address to the society at the registered address with the instruction to display the copy of program on the notice board of the society. आणि एकदा रिटर्निंग ऑफिसरनी ते पाठवलं, डिटेल्स पाठवले, इलेक्शनचे डिटेल्स पाठवले, तर 50J6M फॉर्म 3 मध्ये फॉर्म नंबर M3 मध्ये असं दिलेलं आहे की जे एकदा त्याच्याकडे पोहोचलं तर ती जी लिस्ट आहे ते जे टोटल प्रोग्राम आहे तो सोसायटीच्या नोटीस बोर्डमध्ये डिस्प्ले करावा लागणार. इन ॲडिशन द सेड इलेक्शन प्रोग्राम शैल बी डिस्प्लेड ऑन द नोटिस बोर्ड ऑफ द ऑफिस. देखिए इलेक्शन प्रोग्राम है वो एक रजिस्टर ऑफिस में जाएगा, एक चीफ इलेक्शन ऑफिसर जाएगा, एक डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर के पास जाएगा और एक जो डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर है और सोसायटी में तो लगेगा पण या तिघांच्या ऑफिसमध्ये पण ही लिस्ट जायला पाहिजे. The election program shall all be published at least one local daily newspaper for society or class of society at the discretion of the. Now, as per the district election officer, हे जे इलेक्शनचा प्रोग्राम आहे, इलेक्शन शेड्यूल आहे, हा कुठल्या तरी एखाद्या न्यूजपेपरमध्ये पब्लिश झाला पाहिजे, जेणेकरून ज्या नोटिफाईड सोसायटी आहे, क्लासिफाईड सोसायटी, त्याच्या सर्व सभासदांना लोकांना माहिती पडेल. रूल नंबर 56M. Any person may be nominated as the candidate for election to fill said seat if he is qualified to be chosen fill seat under the provision of the Act, the rules and provided that and bylaws of his name is entered. Now कुठलाही माणूस आपलं नॉमिनेशन इलेक्शनसाठी देऊ शकतो, provided त्याच्यामध्ये कंडिशन लिहि, provided that in case a joint associate member, only the member whose name stand first in the share certificate shall be eligible to be nominated as candidate for the म्हणजे नॉमिनल मेंबर आहे त्याच्या लिस्टमध्ये ज्याचं नाव असोसिएट मेंबर असेल, सिम्पथायझर मेंबर असेल, त्याचं जर पहिला नाव असेल तर त्यांनी तो इलेक्शन तो आपलं नॉमिनेशन भरू शकतो. वेअर दी सीट्स आर रिझर्व्ड ऑन दी कमिटी ऑफ एनी नोटिफाईड सोसायटी ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 73B ऑफ दी ॲक्ट, any individual belonging to that category provided under subsection 3 of section 73 shall be eligible for being nominated. Now इलेक्शन जेव्हा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये परमनंट मेंबर असतात, नॉमिनल मेंबर असतात, असोसिएट मेंबर असतात, सिम्पथायझर मेंबर असतात, इकडे कंडिशन आहे असे दिली की ज्या सीट्स रिझर्वड आहे, SC ST OBC असे सीट रिझर्व असतात, त्या सीटमध्ये any individual belonging to the categories provided under subsection 3 मध्ये दिलेलं आहे 73B मध्ये shall be eligible for being nominated as candidate even if his name does not appear in the list of voters. ना इकडे त्याला कंडिशन दिली, जो कॅटेगरी मध्ये असेल तर तो त्याचं नाव जरी त्या लिस्ट मध्ये नसेल पण तो नॉमिनल मेंबर असेल, सिम्पथायझर मेंबर असेल, तो इलेक्शन लढू शकतो. Every nomination paper presented under Rule 56N shall be completed in Form M4. Nomination paper presented, the 56N shall be completed in M4 model form format है जिसके हिसाब से उसको अपना nomination paper भरना है. Provided that failure to compete to defect in completing the declaration as to symbol in a nomination paper shall not be deemed to be a defect सबस्टॅन्शियल कॅरेक्टर विदिन द मिनिंग ऑफ रूल मध्ये दिलेलं आहे क्लिअरली की तुम्ही रूल सिम्बॉल कुठला वापरणार आहे, कोणाला कुठला सिम्बॉल देणार. प्रोव्हाइडेड दॅट फेलियर टू कम्प्लीट or defect in completing the declaration as to symbols in nomination paper. सिंबल के बारे में डिक्लेरेशन देना बहुत जरूरी है. Any person whose name is entered in the list of voters may be proposer or seconder for nominating a candidate for election. Now final voter list मध्ये जेव्हा लिस्ट तयार होते त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की त्याच्या लिस्ट मध्ये ज्याचं नाव असेल तो प्रपोज पण करू शकतो की हा माणसाला मी इलेक्शन करणार, त्यामध्ये त्या लिस्ट मधलेच लोक त्याला सेकंड करतात, हे मला मान्य आहे असं नाही का. एक प्रपोजर असतो, एक सेकंडर असतो, त्या वोटर लिस्ट मध्ये ज्याचं नाव असेल तो करू शकतो.
provided that in case election from constituency of society, the proposer and seconder shall be from the same. कंडिशन आहे जे प्रपोजर आहे जो त्याला होकार देतो की यांनी इलेक्शन लढवा, जो सेकंडर आहे जो त्याला मान्य करतो ते दोन्ही त्या सेम कॉन्स्टिट्युन्सी मधले असेल तर बाहेरचे नसावे. Nomination papers shall be supplied by returning officer to any voter on demand and payment of such fees determined by the district election. नॉमिनेशन पेपर एखाद्या वोटरला पाहिजे असेल तर त्याचे काहीतरी चार्जेस भरून तो रिटर्निंग ऑफिसर त्याला ते देऊ शकतो. जर त्यांनी मागणी केली तर दिल्ली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर त्याच्याकडून चार्जेस घेऊन त्याला नॉमिनेशन फॉर्म देऊ शकतो. Provided that such nomination papers shall be supplied by the returning officer to any person desirous of contesting from constitution. ठीक है. Provided that such nomination papers shall be supplied by returning officer to any person desirous of contesting from the constitution under section 73B, even if his name is not included in the list of voters. आणि असे असं सांगितलंय की नॉमिनेशन पेपरची डिमांड केली तर रिटर्निंग ऑफिसर देऊ शकतो, कॅश घेऊन तो त्याला देऊ शकतो. ठीक आहे. जरी त्याचं नाव लिस्ट मध्ये नाही तरी तो डिमांड करू शकतो आणि त्याला द्यावं लागतं. ठीक आहे. रूल नंबर 56 and presentation of nomination paper and requirement of valid nomination. On or before the date of appointed under 56A, each candidate shall either in person or by his proposer deliver to the returning officer during time and then. Now सगळ्यांनी आपले नॉमिनेशन फॉर्म, आपण जसं बघतो की नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, शेवटचा टाइम हा, हे क्लिअरली दिलेलं असतं 56J मध्ये की एखाद्या कॅन्डिडेटनी स्वतःहून किंवा आपल्या प्रपोजर बरोबर किंवा आपल्या मॅसेंजर मार्फत ते नॉमिनेशन फॉर्म त्या रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवायला पाहिजे, ज्या टाइम डेट मध्ये दिले, ज्या शेड्यूल दिले त्याच्यामध्ये, आणि कुठे पाठवायचे ते दिलेलं असतं. A nomination paper completed as provided by Rule 56M and signed by the candidate in two voters of his constituency, one of whom shall be proper and देखिए जसं सांगितलं की एक प्रपोजर असणार, एक सेकंडर असणार. जे नॉमिनेशन फॉर्म पाठवायचे आहे त्याच्यामध्ये त्यांची सही असणार, दोघांची सही आणि कॅन्डिडेटची सही पूर्णपणे फॉर्म भरलेला तो रिटर्निंग ऑफिसरकडे पोहोचायला पाहिजे. In case of reserved seat under the provision of section 73B, the candidate shall not be deemed to be qualified to be chosen to fill seat unless his nomination paper contains a declaration by him specifying the particulars of scheduled caste and scheduled tribe of which he is member of detail. Now, in case of reserve candidate, condition आहे की त्याचा जो नॉमिनेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं डिक्लेरेशन पाहिजे, सर्टिफिकेशन पाहिजे, आणि तेव्हाच त्याला इलेक्शनचं त्याचे जे इलेक्शन पेपर एक्सेप्ट केले जाते. On the presentation of nomination paper, the returning officer shall certify himself that names and members of candidates is proposer, second and RS. Now, section 3 of section 73B मध्ये सबसेक्शन असं म्हटलंय की ऑन दी प्रेझेंटेशन ऑफ नॉमिनेशन द रिटर्निंग ऑफिसर शॅल सॅटिस्फाय हिमसेल्फ. जो रिटर्निंग ऑफिसर आहे त्याला पूर्णपणे खात्री पडावी जी माहिती दिली ती करेक्ट आहे, आणि ती करेक्ट असलं तर ॲज एंटर्ड इन दी लिस्ट ऑफ वोटर आहे, ज्या लिस्टमध्ये जसं दिलंय तसं त्याचं माहिती दिली आहे का तो आपल्याला सॅटिस्फाय करून घेणार आणि तेव्हाच तो एक्सेप्ट करणार. If a nomination paper is rejected under this rule, the returning officer record thereon his reason for rejecting the same. जर रिजेक्शन केलं आहे तर का केलं त्याला रिझनिंग करून, जर त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट केला तर का रिजेक्ट केला रिझनिंग देऊन त्याने त्याच्या रजिस्टरला इंटिमेट करायला पाहिजे. In that case, the candidate may deliver a fresh nomination paper subject, however, to all the provisions. रूल प्रमाणे जर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला तर त्याला नवीन फॉर्म देण्याची गरज असते, ते रूलमध्ये दिलेलं आहे. However, all the provisions of this rule provided that returning officer shall permit any clerical or technical error in the nomination paper in regard to the said names or numbers.
त्याला संधी दिली जाते की ज्याने आपलं नाव चुकीचं लिहिलं असेल तर नाव करेक्ट करा, जर त्याच्या फॉर्म प्रॉपरली फिल केला नसेल तर ते भरून टाका. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ते नॉमिनेशनच्या वेळेस रिटर्निंग ऑफिसर बघतो आणि ते खात्री केल्याशिवाय तो त्याला ऍक्सेप्ट करत नाही. 56. So, symbols of election. The returning officer shall specify the symbols that may be chosen by the candidate at the election from among those specified by him, but he shall not allot any symbol which are associated with political party. कोऑपरेटिव्हच्या इलेक्शन आहे, प्रत्येकला इलेक्शनसाठी सिम्बॉल लागतो. हत्ती असतं, छत्री असतं, घोडा असतो, वेगळे वेगळे सिम्बॉल्स आहेत. आता रिटर्निंग ऑफिसर काय करणार, तो एक स्पेसिफिक सिम्बॉल त्याला माणसाला देणार. तर द रिटर्निंग ऑफिसर शॅल स्पेसिफाय द सिम्बॉल दॅट मे बी चोजन बाय द कॅन्डिडेट. ज्या कॅन्डिडेटनी जे सिम्बॉल सिलेक्ट केलं आहे, जे निवड केलेली आहे ऑन द इलेक्शन, कॅन्डिडेट बाय द इलेक्शन फ्रॉम अमंग दोज स्पेसिफाईड बाय हिम. त्यांनी जे स्पेसिफाय केले आहे त्या सिम्बॉलमध्ये त्यांनी एक निवडलं आहे. ठीक आहे. सिम्बल्स विच आर एसोसिएटेड विथ पॉलिटिकल, अभी कोई भी पॉलिटिकल पार्टी से जुड़ा हुआ सिंबल नहीं एक्सेप्ट किया जाएगा. म्हणजे जे आता लोकसभा इलेक्शन आहे किंवा राज्यसभाचं इलेक्शन आहे, असेंब्लीचे इलेक्शन जे सिंबल वापरले जातात ते सिंबल्स चालणार नाही. पॉलिटिकल पार्टीचे सिंबल चालणार नाही, ते बघून घेणार. कारण की त्याला असं म्हणतं सहकारामध्ये राजकारण नसावं, त्यासाठी पॉलिटिकल सिंबल्स अवॉइड करावं. ठीक आहे. Where at any such election more nomination papers than one are delivered by one or behalf of candidate, the declaration as to symbols made by nomination paper first delivered and another as a symbol shall be taken into consideration. एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले असेल किंवा एखादा सिम्बॉल सिलेक्ट केला तर त्या केसमध्ये जो पहिला सिम्बॉल आहे तोच गृहीत धरला जाईल आणि तोच सिम्बॉल त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. Candidate shall not be deemed to be duly nominated for election from a constituency unless the deposits of causes to be deposited with the returning officer, sum of ₹25 in cash and where इनका जो इलेक्शन के लिए डिपॉजिट होता है 25 रुपया 30 रुपया जो भी है नॉमिनल फीस रहती है वो डिपॉजिट करना पड़ेगा इलेक्शन ऑफिसर के पास. अजून काय आहे 25 in cash and where the candidate is of scheduled caste or scheduled tribe or weaker section the sum of ₹5. आता 5 रुपये हे जुनं असेल का आता नवीन किती आहे माहिती नाही, पण 25 जनरल कॅन्डिडेटला ₹5, SC/ST कॅन्डिडेटला डिपॉझिट इलेक्शनचं डिपॉझिट ठेवावं लागतं. ठीक आहे. रिटर्निंग ऑफिसर provided there where a candidate has been nominated by more than one nomination paper. नाव एका कॅन्डिडेटला 2-3 नॉमिनेशन फॉर्म आलेले आहे, तर तेव्हा नॉमिनेट केलेलं आहे, 2-3 लोकांनी केलेलं आहे. फॉर इलेक्शन इन दी सेम कॉन्स्टिट्युएन्सी नॉट मोर दॅन वन्स डिपॉझिट शेल बी रिक्वायर्ड बाय हिम. त्याला 4 नॉमिनेशन जरी फॉर्म आले असेल तरी डिपॉझिट एकदाच भरायचं. ठीक आहे. Not more than one deposit shall be required of him under this rule. However, the chief election officer shall be competent to fix amount from time to time. Chief election officer इलेक्शनचे डिपॉझिट किती घ्यायचे त्याचं ते फिक्स करायला तो कॉम्पिटंट असतो. ठीक आहे. As per address candidate case societies in consideration. As per special directions of returning officer चे फायनान्शियल कंडिशन्स काय असतात ते त्यांना वेळोवेळ सांगितले जातात. 4 वाजले का आपण हे 56P उद्या चालू करू, कंटिन्यू करू. आता आपण स्टॉप करू. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे आहे का? क्लोज करू. हो ऐसे करो. क्लोज करू. ओके. थैंक यू. आसिफ सर झालं क्लास बर का. आता भगवती मॅडम आहे का तिवारी साहेब पता नाही बघा ते जॉईन झालं होतं वाटतं. त्यांना फोन लावा ना जरा.
जॉईन झाले मॅडम, जॉईन झाले. हो गया मैडम आ गया मॅडम का दिखतो रे. ठीक आहे. रुको, रुको।